कॉकरोच जनता पार्टी आणि नीट पेपर लीक याबद्दल आज आपण बोलूया. कुठलंही रिलीजन आणि पॉलिटिकल अजेंडा बाजूला ठेवून जर तुम्ही देशाच्या हितमध्ये विचार करत असाल तरच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्या गोष्टी डोळ्यांना उघड उघड दिसतात त्याबद्दल थोडंसं डोकं लावून विचार करण्याची गरज आहे. सगळ्यात आधी तर हे लक्षात घ्या, कॉकरोच जनता पार्टी ही कुठली पॉलिटिकल पार्टी नसून एक सोशल मीडिया पेज आहे. आपले जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत त्यांनी कॉकरोच हा शब्द काही लोकांना उद्देशून वापरला. तो कुणासाठी वापरला? तो अशा लोकांसाठी वापरला जे फ्रॉड्युलंट डिग्रीज, फेक एज्युकेशन डिग्रीज घेऊन बाहेर समाजामध्ये चुकीचे काम करतात. कोणत्याही जेन्युइन स्टुडंटसाठी किंवा भारताच्या युथसाठी तर अजिबातच नाही वापरला. पण या गोष्टीचं चुकीचं रिप्रेझेंटेशन करून की गव्हर्नमेंट आपल्या भारताच्या युथला कॉकरोचेस म्हणते, हा अजेंडा पुढे केला गेला आणि कॉकरोच जनता पार्टी हे एक इंस्टाग्राम पेज ओपन केलं. आणि आपल्याकडे लोकांना सवय स्वतःचं डोकं लावायचंच नाही, सहजपणे आपली लोक इन्फ्लुएन्स होतात. आजकालची युथ जेनझी जे इंस्टाग्रामवरती कायम ऍक्टिव्ह असतात त्या लोकांनी आंधळेपणाने या गोष्टीला फॉलो केलं. फॉलो करण्यामागे सुद्धा त्या थॉटला केलेला तो सपोर्ट होता की कुणीतरी आता युथच्या प्रॉब्लेम बद्दल बोलेल, नीट एक्झाम मध्ये होणाऱ्या इश्यूज बद्दल बोलेल, स्टुडंट्सच्या हितमध्ये काहीतरी काम केलं जाईल म्हणून. आता हे लक्षात घ्या, नीट पेपर लीक ही काही घटना यावर्षी झालेली फक्त नाही, ती 2024 मध्ये सुद्धा झाली. त्यावरती गव्हर्नमेंटने ऍक्शन घेतल्या, रिटेस्ट घेतल्या आणि फर्स्ट टाइम इंडियामध्ये खास या एज्युकेशन सिस्टमसाठी 2024 मध्ये एक लॉ पास केला गेला ज्याच्यामध्ये हे असे फ्रॉड्युलंट ऍक्टिव्हिटीज नीट एक्झाम मध्ये परत होणार नाहीत आणि त्यासाठी खूप कडक शिक्षा सुद्धा नमूद केलेली आहे. त्याचं इन्व्हेस्टिगेशन सीबीआय कडे दिलं गेलं. जे कोण त्यामध्ये इन्व्हॉल्व होते त्या सगळ्यांची ट्रान्सफर केली किंवा त्याला सस्पेंड केलं. काही लोकांना अरेस्ट सुद्धा केलं. रिटेस्ट सुद्धा डिक्लेअर केली. त्यामुळे टाइमलाईन काही एक आठवड्यांनी किंवा महिन्यांनी पुढे ढकलली गेली. असं नाही की त्या स्टुडंट्सचं आयुष्यभराचं नुकसान झालं. जे कोण एलिजिबल स्टुडंट आहेत ते पुन्हा एक्झाम देऊ शकत होते. ज्यांचे कोणाचे ग्रेस मार्क्स आले होते ते कॅन्सल करण्यात आले होते. लीगल वेनी ज्या कुठल्या ऍक्शन घेतल्या जातील त्या सगळ्या ऍक्शन याबाबतीत घेतल्या गेल्या. आणि पेपर लीक फक्त 2024 किंवा 26 मध्ये झालेलं नाहीये. तुम्ही जर फक्त गुगल केलं तर तुम्हाला अशी लिस्ट मिळेल की या गव्हर्नमेंटच्याच काय आधीच्या गव्हर्नमेंटच्या काळात सुद्धा अशा पेपर लीकच्या घटना खूप घडल्या. त्यावेळी कुणीही एज्युकेशनल मिनिस्टरचं सस्पेन्शन मागितलं नाही. आणि या सगळ्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटीजमध्ये एज्युकेशन मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर ह्या सगळ्यांची डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट आहे का, याचे काही पुरावे आहेत का? ते जर नसतील तर सुप्रीम कोर्ट का त्यांच्या सस्पेन्शनची ऑर्डर पास करेल? त्यामुळे ही मागणीच मुळात चुकीची आहे. एक साधा एक्झाम्पल बघा, जर थिएटरच्या बाहेर एखाद्याने ब्लॅक तिकीट विक्री केली तर त्या माणसाला पकडलं जातं का? मिनिस्टर ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंगचं तुम्ही सस्पेन्शन मागणार? एज्युकेशन मिनिस्टर थोडीच रस्त्यावरती येऊन दस्तावेज करून नीटचे पेपर विकत होते. मग तरी सुद्धा त्यांच्या सस्पेन्शनची मागणी का? जिथं गव्हर्नमेंटने ऑलरेडी ऍक्शन घेतली आहे, लॉज पास केलेले आहे, स्टुडंट्सना नवीन एक्झाम देण्याची ऑपॉर्च्युनिटी सुद्धा दिलेली आहे. ही मागणी म्हणजे या गव्हर्नमेंटला पाडण्यासाठी मिळालेलं एक साधं निमित्त आहे. कारण बाकीच्या अपोजिशन पार्टींना असं कुठलंही मोठं कारण सध्या हातात सापडत नाहीये. एक मिळालं तर त्याला धरून सगळ्यांनी या बीजेपी पार्टीजला सपोर्ट करायला सुरुवात केली. इथे ही बीजेपी पार्टी असू दे किंवा जे कोण ऑपोजिशन असू दे, जे या गोष्टीला सपोर्ट करतात ते आपल्या लोकांच्या इमोशन सोबत खेळतात. इमोशन हे की या नीट एक्झामच्या झालेल्या फ्रॉडमुळे मुलांनी केलेल्या सुसाइड्स. एखादा विद्यार्थी जेव्हा परीक्षेत नापास झाल्यामुळे किंवा एखादी परीक्षा देण्यापासून मुकल्यामुळे जर सुसाईड करत असेल तर विचार करा त्याच्या मनावर किंवा डोक्यावर किती मोठं प्रेशर देऊन ठेवलेलं आहे. हे प्रेशर, हे जे ओझं आहे ते एक्सपेक्टेशनचं ओझं आहे, ते त्याच्या फॅमिलीकडून आणि आजूबाजूच्या समाजाकडून आलेलं आहे. भारतामध्ये फक्त डॉक्टर होणं ही एकच प्रोफेशन शिल्लक राहिलेली आहे का? बाकी दुसरं तुम्ही आयुष्यात काहीच करू शकत नाही का? दरवर्षी लाखो स्टुडंट्स या एक्झाम्सला बसतात. त्यातल्या काही एक विद्यार्थ्यांनीच का मग सुसाईड केली? सगळ्यांसाठी हा इतका महत्त्वाचा विषय नव्हता का? त्यामुळे मला वाटतं असे सुसाईड जर स्टुडंट्स करत असतील तर त्यासाठी पहिला त्या स्टुडंटच्या फॅमिलीला आणि समाजाला हे प्रश्न विचारले गेले पाहिजेत. गव्हर्नमेंट आणि एज्युकेशन सिस्टम तर नंतरची गोष्ट आहे. बरं चला, मुद्दा होता नीट एक्झामचा, स्टुडंट्सच्या फ्युचरच्या प्रोटेक्शनचा. तर त्यावरून सुरू झालेला प्रोटेस्ट हा वेगळ्या वळणावरती कधीपासून गेला? ह्या प्रोटेस्टमध्ये तुम्ही एलजीबीटीक्यू रिलेटेड पण इश्यूज रेज करताय, तुम्ही बेरोजगारीचे पण इश्यूज रेज करताय, तुम्ही दलितांवर अधिकाळी झालेले अन्याय, ज्यांना कधी एज्युकेशन पासून मुकवलं गेलं होतं त्याबद्दल बोलताय. जेव्हापासून भारत स्वतंत्र झाला आणि आपल्या आंबेडकरांनी संविधान लिहिलं तेव्हापासून सर्व जाती जमातीच्या लोकांना शिक्षणाचा अधिकार मिळालेला आहे. ही एज्युकेशन सिस्टीम आणि त्यातलं रिझर्वेशनच आहे ज्यामुळे प्रत्येक जण शिक्षण घेऊ शकतोय. मी सुद्धा त्यातूनच आलेलो आहे. आज मी इंजिनियर आहे, माझी वाईफ डॉक्टर आहे. आम्हाला सुद्धा या सवलतींचा फायदाच झालेला आहे. मग या प्रोटेस्टमध्ये दलितांवरतीच अन्याय होत आलेत आणि त्यांना एज्युकेशन सिस्टमने कधी सपोर्ट केलाच नाही, असं रिप्रेझेंटेशन का केलं जाते? तुम्ही थोडीशी माहिती घेतली आणि डोळे उघडे ठेवून आपलं डोकं लावून विचार केला ना तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला स्पष्टपणे दिसतील. बीजेपी पार्टीचे जे कोणी रिप्रेझेंटेटिव्ह आहेत किंवा त्यांचे सपोर्टर आहेत त्यांचा जर तुम्ही रेकॉर्ड पाहिला तर वेळोवेळी त्यांनी भारताच्या अगेन्स्ट खूप साऱ्या अशा कमेंट पास केलेल्या आहेत. या लोकांनी कायम अशा गोष्टींना सपोर्ट केलाय ज्याच्यामध्ये भारताची प्रगती थांबली गेली पाहिजे आणि आपल्याकडे कायम गोंधळ उडाला पाहिजे. आतापर्यंत हिंदू मुस्लिम हा वाद होता, पण आजच्या गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला हे दिसून येते की जे काही नवीन लॉ पास होत आहेत, ज्या काही नवीन फॅसिलिटी येत आहेत या हिंदू मुस्लिम कुठल्याही जाती धर्माच्या लोकांसाठी कॉमनली अप्लाय केल्या जातात आणि आता तिथे त्यांना क्वेश्चन विचारण्यासाठी जागा राहिलेली नाही. म्हणून या लोकांनी आता नवीन वाद उचललाय, तो म्हणजे दलित आणि हिंदू. तुम्ही काही लोकांच्या पेजवर जाऊन व्हिडिओज बघा, लिटरली ते लोक दलित लोकांना हिंदू धर्मापासून वेगळंच मानतायत. आता या लोकांना एक अशी वोट बँक क्रिएट करायची आहे जी त्यांना सपोर्ट करत राहील आणि आजच्या गव्हर्नमेंटला पाडण्यासाठी मदत करेल. त्यामुळे तुम्ही त्यांना सपोर्ट करायला जाणाऱ्या सगळ्या पार्ट्या बघा. तुम्हाला माहितीये आपमधूनच पैदा झालेली ही सीजेआय पार्टी आहे आणि आता त्यांना सपोर्टमध्ये काँग्रेस जुळणार, आपले उद्धव ठाकरेंची शिवसेना जुळणार आणि असे छोटे मोठे बरेच पक्ष जुळणार ज्यांना एकत्रितपणे येऊन बीजेपी सरकारला पाडता येईल आणि पॉवर आपल्या ताब्यात घेता येईल. देशाच्या हिताची त्यांना काही एक देणं घेणं नाही. तुम्हाला जर खरंच एज्युकेशन सिस्टममध्ये चेंज आणायचा आहे आणि तुम्हाला भारताच्या युथच्या फ्युचरची आणि स्टुडंट्सची काळजी असेल तर तुम्ही कास्ट बेस्ड रिझर्वेशन पेक्षा मेरिट बेस्ड रिझर्वेशनला भर दिला असता, जेणेकरून
पाहून एखादा विद्यार्थी कुठल्या जातीतून येतो यापेक्षा तो किती कॅपेबल आहे आणि हुशार आहे त्यावरती त्याला पुढची संधी मिळाली असती. आणि हा प्रोटेस्ट स्टुडंटसाठी किंवा देशाच्या हितासाठी हे लोक करतच नाहीत हे म्हणू शकतो, कारण त्यांच्या या प्रोटेस्टमध्ये भारत तेरे तुकडे होंगे, अल्लाह ही एक ही नाम वगैरे वगैरेची गाणी म्हणणं, देशाच्या विरोधात स्लोगन्स वापरणं हे का केलं जाते बरं? आणि ज्या स्टुडंट्सना आपल्या भविष्याची काळजी आहे ते लोक आपल्याला आता पुढच्या रिएक्झामिनेशनच्या तयारीला जातील का रस्त्यावरती येऊन पोलिसांवरती दगडफेक करतील, त्यांच्या तोंडावरती पेपर स्प्रे मारतील बरं? हाच रस्त्यावरती येऊन गोंधळ घालणारा सगळा मॉब जो आहे तो इधर धरून आणलेले सगळे गुंडेत किंवा ऑपोजिशन मध्ये बसलेल्या पॉलिटिकल पार्ट्यांचे कार्यकर्ते. तुम्ही जर मोठ्या संख्येने पार्लिमेंटवरतीच धावा बोलाल तर देशाच्या सिक्युरिटीसाठी खूप मोठी गोष्ट आहे, तर तिथं सुद्धा पोलिसांनी ऍक्शन घ्यायची नाही म्हणजे काय? आणि गव्हर्नमेंटने ऑलरेडी ह्या गोष्टी फास्ट ट्रॅकवर आणलेल्या आहेत. मोदींनी स्वतःहून ते सांगितलेलं आहे की जे कोण स्टुडंटच्या हितामध्ये काम करत नसतील त्यांच्यावर आम्ही स्ट्रिक्ट ऍक्शन घेऊ. सोनम वांगचुक यांच्या मागण्या सुद्धा मान्य केलेल्या आहेत. बीजेपीचे मोठे नेते जे पी नड्डांनी त्यांना इन्व्हाइट केलं की माझ्या रेसिडेन्सवरती या, आपण बसून यावरती चर्चा करू. त्यांनी हे नाकारलं. त्यांची पहिल्या तर मागणी हीच होती ना की कोणीतरी येऊन आमच्याशी बोलावं. आता ते म्हणतात तुम्ही जंतर मंतरवरती या आणि पब्लिकली सगळ्यांसोबत बोला. यावरून लक्षात घ्या या लोकांना वाटाघाटी करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा नाहीये, त्यांना गोंधळ वाढवून केओस निर्माण करायचंय, देशातलं वातावरण बिघडवायचंय आणि त्यांना आपल्यामध्ये फूट पाडायचे. हिंदू मुस्लिम करतील किंवा दलित हिंदू करतील, जेणेकरून दोन तुकडे होतील देशाचे आणि एक वेगळी वोटिंग सिस्टीम त्यांच्यासाठी तयार होऊन जाईल. हे असाच आंधळेपणाने कुठल्याही गोष्टीवर सहज विश्वास ठेवतो ना आपण, त्यामुळेच हे खूप सारे बुवाबाजी करणारे लोक आणि हे असले पॉलिटिकल पार्ट्या पैदा होतात. मी कुठल्याही एका पार्टीला सपोर्ट करणारा नाही किंवा कुठल्याही एका गव्हर्नमेंटचं कौतुक करणाऱ्यातला नाही. मला माझ्या देशाचं हित सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. मग आजच्या घडीला आपल्या देशासाठी असलेला प्रॉमिसिंग लीडर कोण हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा, तुम्हाला त्याचं उत्तर आपसुकच मिळून जाईल. आणि मान्य आहे कुठलीही गव्हर्नमेंट सिस्टीम ही परफेक्ट नाहीये, प्रत्येक ठिकाणी फ्लॉज आहेत. तुम्हाला प्रश्न विचारण्याचा हक्क आहे, डेमोक्रेसी आहे, चुकीच्या गोष्टींवर आवाज जरूर उठवा, पण त्यामध्ये आपण देशाच्या विरोधातच काही गोष्टी करतोय का काय याचं भान असलं पाहिजे. आणि असे प्रश्न विचारण्याचा हक्क सुद्धा फक्त त्यांना आहे जे या सिस्टीमचा भाग आहेत, जे भारतात राहतात, भारतात वोट करतायत आणि उद्या सिस्टीम बदलण्याची ताकद पण ठेवतात. जे लोक भारताबाहेर राहतात, ज्यांनी ऑलरेडी देश सोडलाय, ज्यांना या सिस्टीमची देणं घेणं नाहीत, त्या लोकांनी उगाच तोंड उचकटवून इथल्या सिस्टीम बद्दल, गव्हर्नमेंट बद्दल, देशाबद्दल वाईट साईड बोलूच नाही. आणि बोलताना थोडीशी लाज ठेवावी की तुम्ही ज्या कुठल्या पोझिशनला आज देशाबाहेर जाऊन बसलाय तिथं तुम्ही सुद्धा या सिस्टीमचा पार्ट होतात. इथल्या एज्युकेशन सिस्टीमच्या सवलती, रिझर्वेशनचा फायदा घेऊनच तुमचं एज्युकेशन पूर्ण केलेलं आहे आणि स्वतःला कॅपेबल बनवलंय, त्यामुळे तुम्हाला आज तिथे बाहेर जागा मिळाली. हा अभिजित दिपके सुद्धा इथल्या रिझर्वेशन सिस्टीमचा फायदा घेऊनच शिक्षण शिकला ना आणि अमेरिकेत जाऊन बसला आणि आता कुठेतरी त्याला सपोर्ट मिळाला, फंडिंग मिळालं म्हणून भारतात येऊन इथे सगळा गोंधळ घालतोय आणि वरून म्हणतोय की आमच्यावर अन्याय झाला, आम्हाला एज्युकेशन सिस्टीमने कधी स्वीकारलंच नाही. म्हणून म्हणतो प्रत्येकाने आपले कान डोळे उघडे ठेवून विचार केला पाहिजे. प्रॉब्लेम काय होता, त्यावरती गव्हर्नमेंटने ऍक्शन काय घेतली, फ्युचर प्लॅन काय याबद्दल तुम्ही बोला ना की आधी काय झालं होतं, पूर्वीच्या काळी असं होतं, ज्या गोष्टींचा आता काही संबंधच राहिलेला नाही त्यावरती आपापसात भांडत बसलायत आपण. देशातल्या सगळ्या युथना, स्टुडंट्सना, खास करून त्याच्या पालकांना हीच विनंती आहे, कुठल्या गोष्टीची मागणी करायची, कुठल्या गोष्टीला सपोर्ट करायचा आणि कुठे आपल्या मुलांना पाठवायचं याबद्दल जरूर विचार करा. अदरवाईज या सगळ्या गोंधळामध्ये तुमच्या हाती काय लागणार नाही आणि ह्या पॉलिटिकल पार्ट्या स्वतःच्या पोळ्या भाजून घेतील, बाकी काही नाही होणार. आणि आहे ती व्यवस्थित चाललेली सिस्टीम बिघडवून नको त्या माणसाला उद्या जर तुम्ही आणून बसवलं तर मग होत्याचं नव्हतं होऊन बसेल. भारताचे सुजाण नागरिक म्हणून वेळीच सगळ्या गोष्टींचा विचार करा. धन्यवाद.